हाय फ्रेंड्स, तर चला आज आपण चिकनची भाजी बनवणार आहोत। अगदी थोडासा मसाला वापरून ही भाजी बनवणार आहोत। हे कांदे चांगले सोलून आणि कोथिंबीर निवडून आणि खोबरेही आपण बारीक करून घेणार आहोत आणि हे सर्व आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहोत। तर बघा, आपला पूर्ण मसाला निवडून झालेला आहे, लसूण पण सोलून घेतलेला आहे। तर आता आपण हा सर्व मसाला तेलामध्ये फ्राय करून घेणार आहोत। तर सर्वात पहिले आपण खोबरे फ्राय करून घेऊया। बघा, खोबरे हे आपल्याला बारीक गॅसवरतीच भाजून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर थोडेसे तेल वतून परतून घ्यायचे आहेत। तर चला, थोडेसे भाजून झालेले आहेत, तर आपण याच्यामध्ये तेल सोडून घेऊया आणि बारीक गॅसवरती आपण याला चांगलं परतून घेऊया। जास्त आपल्याला काळसर पण नाही करायचं, थोडंसं नॉर्मली करायचं आहे। बघा, थोडंसं ब्राऊन होत आलेलं आहे। तर आता आपण हे एका प्लेटमध्ये काढून घेऊया। तर चला, आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया। बघा, कांदा भाजण्यासाठी टाकलेला आहे कढईमध्ये। हा पण आपल्याला ब्राऊन कलरचा होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे। कांदा थोडासा भाजत आल्यानंतर आपण थोडेसे तेल ओतणार आहोत। बघा, थोडासा कलर चेंज झालेला आहे, तर आपण याच्यामध्ये थोडेसे तेल ओतणार आहोत, म्हणजे कांदा खमंग भाजला जाईल। पाहू शकता, कांदा नॉर्मली ब्राऊन होत आलेला आहे। तर याच्यामध्ये आपण अद्रक आणि लसूणही फ्राय करून घेऊया। आणखी थोडेसे आपण तेल टाकणार आहोत। आणि कांदा अजून एकदा चांगला भाजून घेऊया याच्यामध्ये। बघा, त्यानंतर टोमॅटो पण आपण याच्यामध्ये फ्राय करून घेऊया आणि थोडीशी कोथिंबीरही टाकून घेऊया आणि हे मिश्रण एकदम थंड झाल्यानंतर आपण बारीक करून घेणार आहोत। बघा, तुम्हाला पाहिजे असेल तर ह्याच्यामध्ये तुम्ही खसखस किंवा तिळही टाकू शकता, त्यामुळे भाजीला टेस्ट खूप छान येते। तर इथे आपण तीळ टाकून घेणार आहोत। बघा, या प्रकारे तुम्ही चिकनच्या भाजीचा मसाला एकदा नक्की ट्राय करा, खूप छान आणि टेस्टी भाजी होती। अगदी गावरान पद्धतीची भाजी होती। बघा, हा मसाला भाजत असताना याला बारीक गॅसवरती भाजून घ्यायचा। हा मसाला थंड होईपर्यंत आपण चिकन शिजवून घेणार आहोत मिठामध्ये। बघा, भाजी घट्ट होण्यासाठी आपण थोडेसे ज्वारीचे पीठ किंवा डाळही टाकू शकतो। अगदी थोडासा अर्धा चमचाच टाकणार आहोत, कारण हा मसाल्याची ग्रेव्ही खूप होईल, त्याच्यामुळे थोडेच आपल्याला वापरायचे आहे। चला, तर मग हा मसाला आपण बारीक करून घेऊया। जर बारीक होत नसेल तर थोडासा पाण्याचा वापर तुम्ही करू शकता। अगदी थोडेसे पाणी ओतणार आहोत। तर पाहू शकता, आपली ग्रेव्ही तयार आहे। तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही आणखी बारीक करू शकता किंवा असेही ठेवू शकता। तर चला, आपण ही पूर्ण मसाला बारीक करून घेऊया। पूर्ण चिकनच्या भाजीचा आपला मसाला तयार आहे। तर बघा, मी अर्धा किलो चिकन घेतलेलं आहे, चांगलं स्वच्छ धुवून कांदा आणि कोथिंबीर टाकून आता आपण शिजवून घेऊया। अगदी 2च शिट्ट्या देणार आहोत। पाणी पण आपण थोडेच ओतणार आहोत, रस्सा जास्त बनवायचा नाही आपल्याला, त्याच्यामुळे। तर बघा, याच कढईमध्ये 3 ते 4 चमचे मी तेल ओतलेलं आहे। तर आता आपण याच्यामध्ये मसाला फ्राय करून घेणार आहोत। तर बघा, तेल गरम झालेलं आहे, तर आपण मसाला फ्राय करण्यासाठी टाकून देऊया आणि हा मसाला बारीक गॅसवरतीच आपण फ्राय करणार आहोत। तशी याला जास्त गरज नाही आहे, कारण आपण तेलामध्ये फ्राय करून घेतलेला आहे।
तर बघा पूर्ण मसाला टाकून झालेला आहे. याला बारीक गॅसवरती फ्राय करण्यासाठी ठेवून द्या. तोपर्यंत आपण याचे मसाले काढून घेऊया. चला मसाले बघा, धना पावडर, हळद, नमक, काळा मसाला आणि चिकन मसाला. तर हा सर्व मसाला आपण ह्या परतलेल्या मसाल्यामध्ये टाकून घेणार आहोत आणि चांगले फ्राय करून घेऊया. हे पण याला आपण 2 मिनटं झाकून ठेवणार आहोत. तर बघा चिकन पण छानपैकी शिजलेलं आहे. तर चला आपण या मसाल्यामध्ये टाकून घेऊया. चला तर मग एकदा मसाला मिक्स करून घेऊया. तर पाहू शकता मसाल्याने खूप छान तेल सोडलेलं आहे. चला तर मग चिकन टाकून घेऊया. तर बघा आपण जेवढं चिकन शिजवण्यासाठी जेवढं पाणी घेतलं आहे ना, आपण तेवढाच रस्सा बनवणार आहोत. त्यामुळे भाजी खूप टेस्टी होती. तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही आणखी याच्यामध्ये पाणी ॲड करू शकता. तर चला 10 मिनटं या भाजीला आपण बारीक गॅसवरती ठेवून देऊया. तर बघा भाजीचा वास तर खूप मस्त येतोय आणि दिसते पण खूप छान. याला आणखी आपण 5 मिनटं शिजवून घेणार आहोत. यामुळे पूर्णपणे चिकनचा फ्लेवर भाजीमध्ये उतरला जाईल आणि भाजी टेस्टी होईल. तर मग आपली भाजी झालेली आहे. तर एका बाउलमध्ये आपण काढून घेणार आहोत. ती अशा प्रकारे तुम्ही एकदा नक्की ट्राय करा. चिकनची भाजी खूप छान आणि टेस्टी होते. तर बघा फायनली आपली चिकनची भाजी तयार आहे. आवडली असेल तर नक्कीच चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू. बघा खूप छान आणि तरीदार मस्त भाजी झालेली आहे.